बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। आज सकाळपासून आपण पाहिलं असाल शिवसैनिकांनो, विदर्भामध्ये विशेषतः बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, या सर्व पट्ट्यामध्ये शिवसेनेकडनं एक आंदोलन छेडण्यात आलं होतं। अतिशय महत्वाचा आणि अतिशय महत्वाचे विषय घेऊन हे आंदोलन शिवसेनेकडनं छेडण्यात आलं होतं। तापमानाचा पारा जवळपास 45च्या पुढे होता, 50ला भिडायला आला होता आजचा तापमानाचा पारा। आणि ह्या तापमानाच्या पाऱ्यामध्ये शेतकऱ्यांचा पारा, शिवसेनेचा पारा हा शिगेला पोहोचला होता। लक्षात घ्या शिवसैनिकांना, आज विदर्भामधल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे, अतिशय दयनीय आहे। जवळपास 2700 ते 28च्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भातनं होत आहेत। नेमका आपण कुठे चुकतोय, काय पॉलिसीज मध्ये चुकतोय हे पाहत नाहीये सरकार। सरकार चाललंय फोडाफोडी, इकडून माणसं चोर, तिकडून माणसं चोर, इकडे खोके घाल, तिकडे खोके घाल, तिकडे खोके घाल। म्हणजे काल परवाचा तो व्हिडिओ दाखवला त्या कुडाळच्या सभेमध्ये उदय सामंत म्हणतायत 50 कोटी घेऊन आलेलो आहे मी। जिकडे माणसं मरतायत, जिकडे माणसं मरतायत तिकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही। आणि हाच विषय घेऊन ज्या वेळेस निवडणुकांच्या अगोदर आपल्या सर्वांना आठवत असेल, याच देवेंद्र फडणवीसाने, जे आता मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, याच देवेंद्र फडणवीसाने ज्या वेळेस शेतकऱ्यांना, आपण सर्वांनी पाहिला असाल, जर विसर पडला असेल तर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल, म्हणजे शेती पंपाचं तुमचा 7/12 कोरा केला जाईल, शेती पंपाचं बिल येणार नाही, पिकांना हमी भावापेक्षाही जास्तीचा भाव म्हणजे एमएसपी पेक्षाही जास्तीचा भाव मिळेल, अशा प्रकारच्या गमजा मारल्या होत्या। गमजा तर बऱ्याच साऱ्या मारल्या होत्या, गमजा तर ह्याही मारल्या होत्या। 1500चे 2100 करू, 500 वर आणून ठेवलं, 1500चे 2100 आता अंगाशी आलेला आहे। लाडकी बहीण योजना ही अंगाशी आलेली आहे। प्रत्येक महिन्याला यांचा खडखडाट खडखडाट वाजून दाखवतात, तिजोरीचा खडखडाट वाजून बघतात, आतमध्ये काही मिळतंय का, मिळतंय का, कुठल्या कोपऱ्यात काही अडकलंय का, जे सगळं आम्ही खाऊन बसलेलो आहोत। विचार करा, 1500चे 2100 वगैरे सोडा, आता लाडक्या बहिणीवर मी येत नाही, पण शेतकऱ्यांना तुम्ही जे भूल थापा दिल्या होत्या, जर एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सारं काही स्पष्ट होईल। याच देवेंद्र फडणवीसांनी याच विदर्भामधनं कशा प्रकारे शेतकऱ्यांना हे आमिष दिलं होतं, बघा ना काय म्हणाले होते। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार अशी घोषणा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा केली आहे। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही। बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे। आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 कोरा, 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरं सांगू शिवसैनिकांनो, तळपायची आग मस्तकात गेली। या अशा खोट्या आश्वासनांवर निवडून आलेले हे म्हणजे अगदी लाडक्या बहिणींपासून, शेतकऱ्यांपासून, युवकांपासून सगळ्यांना फसवलं। ही असली धेंडा आपण निवडून दिलीत, काय गुणाची धेंडा आपण निवडून दिलीत, ही तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून ही असली धेंडा निवडून दिलीत। काय गमजा फेकून मारतात शेतकऱ्यांना, अगदी शेती पंपाच्या त्या वीज बिलाचे प्रश्न माफ करणार, एमएसपीच्या वरचा भाव, एमएसपीच्या वरचा, एमएसपीच्या खाली सुद्धा भाव मिळत नाही, आणि पुढे जाऊन म्हणतात शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार। यांचा तो डायलॉगचा तो टोन आहे का, टोन, फक्त डायलॉगची टोन, यांच्या डायलॉगची टोन आणि त्या कवट्या महाकाळची टोन, कारण वारंवार ह्यांचा डायलॉग जेव्हा कानावर पडतो मला कवट्या महाकाळच आठवतो। तुम्हाला देखील कवट्या महाकाळचा आवाज चांगलाच लक्ष, मला वाटत नाही कोणीही मराठी माणूस शोधून सापडेल ज्याला कवट्या महाकाळचा आवाज आठवत नसेल। ती म्युझिक वाजते त्याच्या आवाजाच्या डायलॉगच्या अगोदर, आणि नंतर कवट्याचा तो डायलॉग, जरा बघा ना कसे डायलॉग जुळतात, तो आवाज कसा जुळतो पहा। सांगितले
जंगलामध्ये निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये कोल्हे लांडगे एकत्रित आले. कोल्ह्या लांडग्यांना वाटलं आता आपण सरकार स्थापन करू. त्यांनी सोबत एक पोपट देखील घेतला. शिवापूरच्या नेबलर ग्रामस्थांनो ऐका, सारा तेल जुळला की नाही आवाज? जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो, या कवट्या महाकाळचा आवाज किती तंतोतंत जुळतोय पहा. योगायोग असावा हा केवळ, पण जे काही असेल ते. मी माझ्या महत्वाच्या विषयावर येतो. आज विदर्भामध्ये तापमान 45च्या पार. अशा ह्या कडक तापमानामध्ये शिवसेनेचा हा शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा, ज्याचं नेतृत्व नितीन बापू देशमुख करत होते. शिवसेना आमदार, बाळापूर मतदारसंघाचे, अकोल्याचे शिवसेनेचे आमदार नितीन बापू याचं नेतृत्व करत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मोर्चामध्ये नितीन बापू आणि बच्चू कडू यांच्यामधलं ते नातं दिसून आलं, ती मैत्री दिसून आली. नितीन बापूंच्या विनंतीचा मान ठेवून बच्चू कडू त्या मोर्चात सहभागी झाले. त्यांनी त्यात आपलं मनोगत व्यक्त केलं आणि शेतकऱ्यांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. मी का म्हणतो हा माणूस, भले तुमच्या मनात आजही तो प्रश्न असेल, त्या फ्लाईटमध्ये, गुवाहाटीच्या फ्लाईटमध्ये हाही माणूस तिथे होता आणि गुवाहाटीच्या फ्लाईटमधून बाहेर पडताना ज्यावेळेस मीडियाच्या कॅमेऱ्यावर बच्चू कडू दिसले, आमच्या शिवसैनिकांच्या मनाला इथे वेदना झाल्या, कारण आमच्या पक्षप्रमुखाने आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी यांना स्वतःहून फोन करून बोलवून घेतलं होतं. भले या पक्ष आमदार असतील, पण ह्या माणसातलं ते नेतृत्व गुण, कर्तृत्व ते हेरलं होतं उद्धव साहेबांनी आणि दिव्यांगासारखं एक महत्वाचं मंत्रालय त्यांच्या हाती सुपूर्द केलं होतं. उद्धव साहेबांचा बच्चू कडूंवर एक मोठा विश्वास होता आणि त्यांच्याकडनं अपेक्षा देखील होती. आणि ती अपेक्षा, हा गद्दारीचा भाग वेगळा केला तर बच्चू भाऊ त्यांच्या मंत्रालयाविषयीच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. हे आजही अभिमानाने सांगावं लागेल. दिव्यांग असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, असंघटित कामगारांचे प्रश्न असतील, सर्वांचेच प्रश्न घेऊन आणि विशेषतः दिव्यांगांचे प्रश्न. आज तुम्ही विचार करा, तुमच्या माझ्यासारखी धडधाकट माणसं किती अडचणींचा सामना करतायत. विचार करा त्या दिव्यांगांचं काय होत असेल आजच्या ह्या काळामध्ये. त्यांच्यासाठी बच्चू भाऊ असेल, त्यांची प्रहार संघटना असेल, म्हणजे तेव्हाही आणि आजही ती कार्य करते, याचा देखील अभिमान आहे. फक्त हा गद्दारीचा हा जो ठपका लावून घेतलेला आहे ना बच्चू भाऊ, हा कुठतरी पुसून काढा आता. या शिवसेनेत पुन्हा या पक्षालाही बळ भेटेल, तुम्हालाही बळ भेटेल. आज तुमच्यासारखी माणसं, मी मागे ही बघा काही भूमिका मी या पक्षांच्या पलीकडच्या मांडत असतो. पक्षाची विचारधारा काय, या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत नाही. माझ्या मस्तिष्कामध्ये जे चालतं, माझ्या विचारसरणीला जे पटतं, मला जे वाटतं, योग्य वाटतं, ते मी बोलत असतो. या शिवसेनेमध्ये आज विदर्भात पक्ष मजबूत होईल. आज बच्चू भाऊंसारखा माणूस सभागृहाच्या बाहेर बसणं हे काही आतल्या टघ्यांच्या ते पथ्यावर पडलेलं आहे. बच्चू भाऊ आतल्या टघ्यांच्या, सरकारातल्या टघ्यांच्या हे पथ्यावर पडलं, होय पथ्यावर. आज तुमच्यासारख्या माणसाचा त्यांनी कसा वापर करून घेतला पहा. तुमचा एकमेव आमदार, त्याला सुद्धा तुमच्यापासून फोडला. तुमच्या एकमेव जागेवर यांनी यांचा माणूस निवडून आणला. आज तुमच्या आमच्यातली ही फूट महाराष्ट्रातल्या जवळपास 11 विधानसभा क्षेत्रांवर नुकसान करून गेलेली आहे. 11 विधानसभा क्षेत्र. ती सगळी यादी मी आता वाचणार नाही. कुठल्या कुठल्या ठिकाणी बच्चू भाऊंच्या प्रहार पक्षाला किती मतदान झालं, काय झालं, ही मतांची फाटाफूट अनेक ठिकाणी. स्वतः अचलपूर, दर्यापूरमध्ये सुद्धा बच्चू भाऊ, तुम्हाला स्वतःला याचा फटका पडला, स्वतःला. आज बच्चू भाऊंसारखा माणूस सभागृहाच्या आतमध्ये असायला हवा होता. काय म्हणाले बच्चू भाऊ तिथे येऊन, तो व्हिडिओ मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो. त्यानंतर माझा एक किस्सा मी तुम्हा सर्वांशी बोलून दाखवणार आहे. बच्चू भाऊंचं माझं एक संभाषण, फोन कॉलवरचं संभाषण, आमच्यात नेमकं काय संभाषण घडलं होतं हे मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ बघा. या आंदोलनामध्ये उतरून बच्चू भाऊने शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभं राहून कशा प्रकारे आंदोलनामध्ये जान भरली होती, एकदा पहा. देवेंद्र फडणवीस फक्त एकच शब्द बोलला नाही, फक्त कर्जमाफीच बोलला नाही, त्या कर्जमाफीच्या वळीच्या खाली असा बोलला, प्रभू रामचंद्राची शपथ आहे, हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय राहणार नाही. अकोल्यात आज उद्धव ठाकरे गटाच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांची उपस्थिती.
आज प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त अकोल्यात होते, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर समारोप ठिकाणी बच्चू कडूंनी ठाकरे गटाच्या या मोर्चाच्या व्यासपीठावर हजेरी लावत सरकारवर जोरदार टीका केली. तर यावेळी भाषणात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार प्रहार केलाय. तर आणि पावसाळी अधिवेशनापर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत अधिवेशन कसं भरतं तेच पाहतो, असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. नितीन भाऊ 3 जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत आणि आता शिवसेनेच्या डोक्यात शेतकऱ्याचा विषय आहेच, पण नितीन भाऊ असल्यामुळे तो अधिक ताकदीनं शिवसेनेत गेला असा आम्हाला. मेरा बाप किसान है, उसके सिवा कोई बाप नहीं. त्या शेतकऱ्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या ताकदीपर्यंत लढायचा आहे. मित्र, आम्ही पाहतोय होणाऱ्या आत्महत्या असेल, आम्हाला दिले जाणारे भाव असेल, देवेंद्र फडणवीस फक्त एकच शब्द बोलला नाही, फक्त कर्जमाफीच बोलला नाही, त्या कर्जमाफीच्या होळीच्या खाली असा बोलला आणि त्याने सांगितलं का एमएसपी जे आहे त्याच्यावर 20% अनुदान देऊ. सोयाबीनला 6,000 द्यावं लागेल देवेंद्रजी, कापसाले 9,000 द्यावं लागेल, तुरीले पुन्हा 8,000 द्यावं लागेल. तुम्ही बोलले ते तुम्हाला आठवत नसेल तर प्रभू रामचंद्राची भक्त शपथ घेतोय. प्रभू रामचंद्राची शपथ आहे, हनुमानजीचा गदा तुमच्या टाळकळ्यात टाकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दिलेले शब्द जर आम्ही पाहतोय पाळत नसणार तर बोला. आम्ही पाहतोय कोरा कोरा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या समोर आम्ही अजितदादाच्या घरासमोर 2 जूनला जाणार आहोत आणि त्यांना तिथलं अर्थशास्त्र समजून सांगणार आहोत. 16 लाख कोटीचं राईट ऑफ केलं 100 लोकांचं, 16 लाख. आमची कर्जमाफी व्हायला फक्त 35,000 कोटी पाहिजे. निवड पीक विम्यातला भ्रष्टाचार जर पाहिलं तर 8,000 कोटीचा आहे. जो बीडचा मंत्री होता त्याच्याच भागात हा भ्रष्टाचार आहे. निवड करप्शन जरी काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही, पण रेटा आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे आहे. आज आमची बहीण इथं आत्महत्याग्रस्त बहीण इथं उभी आहे. मी परभणीमध्ये गेलोय आणि परभणीमध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यावर बायकोले माहीत झालं आणि बायकोले माहीत झाल्यावर तिने आत्महत्या केली आणि तिच्या पोटात 7 महिन्याचं गर्भ होतं. मी त्या गावातल्या लोकांना विचारत होतो. 50-60 लोक आमच्या समोर बसले होते आणि त्यांना मी विचारत होते, तुम्हाला संताप का येत नाही, तुम्हाला राग का येत नाही, तुम्ही असं साधा बॅनर म्हणून निश्चित का केला नाही. मित्र, या देशातली व्यवस्था अशी आणून टाकली की तुमच्या आमच्या डोक्यात धर्म आणि जात आणून टाकतो. का शिवसेनेनं हे कर्जमाफीची मागणी लावून धरली, याच्याबद्दल बच्चू कडूचा तुम्हाला मानाचा मुद्रा आहे. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. डोक्यातून जाऊ देऊ नका. जो आम्ही पाहतोय राब राबतोय, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून रक्ताचं पाणी करतोय, तो बाप माझा शेतकरी आहे, त्याच्याशिवाय माझा कुणी नाही, हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे. आणि मग माझ्यावर काही टीका टिप्पणी होऊ द्या, मी त्याची पर्वा नाही करत. आम्ही त्याची पर्वा करणारही नाही आहे. आणि आम्हीच सांगतोय, सरकारनं जसं नितीन भाऊनं सांगितलं, अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू. पैसा भरेल. फार जास्त लोकांची गरज नाही. भगतसिंग आमच्या डोक्यात आहे. फार जास्त लोकांची गरज नाही आहे. 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणजे एक तालुका बंदा मेला. अरे एका अधिकाऱ्यानं आम्ही पाहतो 28 लोक मारले गेले. आपण त्याचं थर उद्ध्वस्त केलं, त्याला पूर्ण चिरपाड करा, दुमत नाही, पण 3.5 लाख शेतकरी मेला. आता आम्ही कोणाचं घर पाडायचं हे मुख्यमंत्री सांगा. चौकीदार बेमान होण्यास सांगा. मला जास्त अपेक्षा नाही, मी फक्त शेतकरी म्हणून आलोय, नाहीतर माल्याच उलट्या बोमा होणार तिकडे. मला त्याची काही पर्वा नाही. काही झालं, अख्खं आयुष्य राजकारणाचं बुडलं तरी चालत, पण शेतकरी जिथं जिथं म्हणून आंदोलन करण तिथं तिथं झेंडा आणि धर्म आणि जात आणणार नाही, पक्ष आणणार नाही. एक कार्यकर्ता एक शेतकरी म्हणून हजर राहण्याचा मला तुम्ही जो काही बहुमान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. कारण या शेतकऱ्याच्या आंदोलनात एक शेतकरी म्हणून, माझा बाप, माझी माय, माझा भाऊ शेतकरी म्हणून मी इथे
आज अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिला सुद्धा ह्या 45 डिग्रीच्या तापमानामध्ये उपस्थित झाल्या. आम्ही त्या महिलांना, त्या ताईंना म्हटलं, आपण 45 डिग्रीचं तापमान आहे, आपण आपल्या लहान 6 वर्षाच्या बाळाला घेऊन आपण मोर्चामध्ये का आल्या? त्या महिलांनी त्यांची व्यथा सांगितली. माझ्या सासऱ्यांनी आत्महत्या, कर्जापायी आत्महत्या केली. माझ्या नवऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केली. एकही भारतीय जनता पार्टीचा नेता ह्या जिल्ह्यातला आम्हाला भेटायला आला नाही. आम्हाला शासनाची कोणती मदत मिळाली नाही. आणि आत्महत्या झाल्यानंतर त्या कुटुंबाचे काय हाल होतात. माझे हाल झाले, माझ्या मुलाचे हाल झाले, परंतु असे हाल कोणत्या शेतकऱ्याच्या दुसऱ्या कुटुंबाचे होऊ नये. कोण्या शेतकऱ्यानं आत्महत्या करू नये, कर्जापायी आत्महत्या करू नये, म्हणून आज शिवसेनेच्या ह्या मोर्चामध्ये मी सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांना आव्हान एवढंच करायला आलो की बाबाओ, आत्महत्या करू नका. माझ्या पतीने आत्महत्या केल्यानंतर माझ्या परिवाराची काय परिस्थिती झाली. शासनाने इनबिन 1 लाख रुपये जरी कुटुंबाला दिले असतील, परंतु माझ्या मुलाचा उदरनिर्वाह मी कसा चालू कुटुंबाचा? मी कुटुंबाचं पोट भरू का मुलांना शालेय शिक्षण देऊ? अशी व्यथा त्या महिलांनी मांडली. खरं तर त्या महिलांचं मी खूप खूप आभार, आम्ही त्यांचे उपकार यासाठी मानतो की त्यांनी ह्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं की आत्महत्या करू नये. 45 डिग्रीमध्ये ते महिला तिथे आली आणि देवेंद्रजींनी घोषणा केली होती, निवडणुकीमध्ये एखादा फिल्मी हिरो जसा डायलॉगबाजी करते तसा प्रचारामध्ये त्यांनी डायलॉगबाज्या केल्या की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा 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 करू. फिल्मी हिरो के सारखे डायलॉग ते त्यावेळेस मारत होते. आज कुठे गेले तुमचे डायलॉग पाहिजे? आज 6 महिने झाले सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलं, तरी सुद्धा शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला नाही. आज जवळपास 10 ते 15 हजाराच्या वर शेतकरी, 500च्या वर ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर जर देवेंद्रजींनी, या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी जर शेतकऱ्याचा 7-12 जर कोरा केला नाही, तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरला या पश्चिम विदर्भातले हजारो ट्रॅक्टर घेऊन, लाखो शिवसैनिक घेऊन, लाखो शेतकरी घेऊन विदर्भाला, विधान भवनाला आम्ही वेळा घालू. त्याच्या अगोदर तुम्ही कर्जमुक्त करा, नाही तर नागपूर अधिवेशनाला ह्या महाराष्ट्रातला, ह्या विदर्भातला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा घेऊन नागपुरात दाखल होईल. या व्हिडिओमध्ये बच्चू भाऊंनी अगदी सरकारच्या टाळक्यात हनुमानाची गदा घातली. कसं उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ झालं, पण शेतकऱ्यांसाठी 35,000 कोटींची तरतूद हे सरकार कसं करू शकत नाहीये. अशा अनेक विषयांना हात घातला. आता मी तुम्हाला माझा एक प्रसंग तुम्हा सर्वांशी वाटून घेतो. माझ्या एका व्हिडिओमध्ये बच्चू भाऊंवरचा तो एपिसोड होता आणि त्या व्हिडिओमध्ये बच्चू भाऊंवर प्रेमही मी दाखवलं होतं आणि काही टीकाही माझ्याकडनं झाली होती. बच्चू भाऊंचा एके दिवशी सकाळी फोन येतो. बच्चू भाऊंचा नंबर माझ्याकडे कुठेही माझ्या फोनमध्ये सेव्ह नव्हता. मला माहित नाही कोणाचा नंबर असेल. आणि तो फोन मी घेतला. मी जय महाराष्ट्र करतो. तुम्ही जर मला कधी फोन केला असाल तर माझ्या फोनची सुरुवातच होते जय महाराष्ट्र, अनिश गाढवे बोलतोय. समोरून आवाज आला, कडू बोलतोय. मी म्हंटल कोण कडू? आता मला लक्षात नाही आलं कडू म्हणजे कोण नेमकं. म्हणाले बच्चू कडू. मी समजून गेलो साहेबांचा फोन आला, बच्चू साहेबांचा फोन आला. म्हटलं साहेब जय महाराष्ट्र, अनिश गाढवे बोलतोय. कसे आहात म्हणतायत? मी म्हटलं बरं आहे. आणि नेमके त्या दिवशी योगायोगाने बच्चू भाऊ मुंबईमध्ये होते. बच्चू भाऊंना म्हटलं भाऊ बोला. भाऊंनी थोडा पॉज घेतला. भाऊ थांबले. काही नाही, सहज तुम्हाला फोन केला. मलाही लक्षात नाही आलं बच्चू भाऊंना नेमकं काय म्हणायचंय. मीही विचार केला बच्चू भाऊंवर एखादा एपिसोड झालाय का, तर लक्षात आलं होय कालच एपिसोड झालेला आहे. बच्चू भाऊ फार काही बोलले नाहीत. सहज आवाज ऐकला. आवाज ऐकायचा होता. काही नाही, विशेष काही नाही. भेटूयात आपण संध्याकाळी ठाण्यामध्ये भेटूयात. आणि आमचं संध्याकाळी ठाण्यामध्ये भेटणं ठरलं. त्यानंतर काही कारणानिमित्त आम्ही ठाण्यामध्ये भेटू नाही शकलो. त्यांची आणि माझीही दोघांचीही काही कामं असल्यामुळे आम्ही ठाण्यामध्ये त्या दिवशीची आमची भेट होऊ शकली नाही. पण बच्चू भाऊंचा तो आवाज आजही माझ्या कानामध्ये घुमतो. बच्चू बोलतोय, बच्चू कडू बोलतोय. आवडलं मला, त्यांचं ते बोलणं आवडलं. हा एक साधासा प्रसंग, म्हणजे याच्यात विशेष असं काही नाही. पण
कशा प्रकारे आपले व्हिडिओज त्यांनी पाहिले, कशा प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये जरी टीका असेल, लक्षात घ्या मला काय सुचवायचं इथे, जरी टीका असेल तरी ती एक ममत्वाची, प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची आणि शिवसैनिकांशी असलेल्या नात्याची टीका होती. बच्चू भाऊ सुद्धा एकेकाळचे शिवसैनिकच. लक्षात घ्या, आजही मी म्हणतो आमच्या हृदयात कोरलं गेलंय ते गुवाहाटीला पळणं, ते पहिल्या फ्लाईट मध्ये बसणं, बच्चू भाऊ हे शोभलं नाही. ज्या माणसाने तुम्हाला इथपर्यंत दिलं त्या माणसाच्या पाठीत अशा प्रकारचा खंजीर खुपसणं हे आमच्या तरी नजरेला हे पटलं नाही. आजही आम्ही आमच्या त्या भूमिकांवर ठाम आहोत. पण हेही सांगू बच्चू भाऊ, आज महाराष्ट्रातला लाखो शिवसैनिक हेच म्हणत असेल की तुमच्यासारखा माणूस सभागृहाच्या बाहेर असणं हे महाराष्ट्राच्या दिव्यांगांच्या असेल, शोषितांच्या असेल, पीडितांच्या असेल, असंघटित कामगारांच्या असेल, त्या सर्वांच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. हेच मी सांगेन इथे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. पाहूयात ना भविष्यात काय घडतंय. भविष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडणार आहेत. शिवसेनेच्या दृष्टीने बऱ्याच चांगल्या गोष्टी घडणार आहेत. तुम्हा सर्वांच्या समोर त्या 1 बाय 1 येतीलच. तुर्तास मी रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो. जय महाराष्ट्र.